अच्युतं केशवं कृष्णदामोदरं तं नारायणं जानकीवल्लभम् श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय रघुनंदन जय सिया राम जानकी वल्लभ सीताराम जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंग जय जगन्नाथ जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भाव तुम्ही हरिया बिहारी गौरारी शशी माता प्राणधन गौरारी श्रीसाई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय प्रभुपाद प्रभुपाद म्हणा नरसिंहार्ती म्हणा थोडा संभाल
वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यशोदानंदन व्रज जनरंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी यमुना तीरा श्रीमद्भागवतम की गोपाल की सामूहिक भक्तवृंद की ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा. तर आता 17 तारीखपासून जो अधिक मास चालू आहे, तर गीतेमध्ये 15वा जो अध्याय आहे त्याला आपण पुरुषोत्तम योग, पुरुषोत्तम योग म्हणजे भगवंताबरोबर आपल्याला जोडणं, त्याला योग म्हटलं जातं. तर आपलं भारतीय जो कॅलेंडर आहे पंचांग, तर त्यात सौर गणना आणि एक चंद्र गणना. तर चंद्रचे जो दिवस आहेत असं त्याचं म्हणजे एक चक्र होतंय उत्तरायण दक्षिणायनचं, ते 354 दिवस. सूर्याचं जे चक्र असतंय ते 365 दिवस. तर अशा प्रकारे 11 दिवसाचं
फरक येतं एका वर्षामध्ये. तर असं 2.5 वर्षामध्ये 36 महिने 15 दिवसांनी काय होतं आहे की एक महिना जो आहे ते प्रत्येक तिसऱ्या वर्षी काय होतं आहे, आपण त्याला अधिक मास म्हणतो. तर आता ह्या महिन्यामध्ये आपले 13 महिने म्हणजे त्यात मेजले जातात. तर आता जो महिना चालू आहे तर हा अधिक मासमध्ये झाला ज्येष्ठ, म्हणजे 2 महिने ज्येष्ठ म्हणतात. ठीक आहे. तर ह्या अधिक मासमध्ये आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार कशाच प्रकारचे सण हे ते काय साजरा करत नाही. तर आता आज म्हणजे पुरुषोत्तम अधिक मासची जास्ती माहिती नाही, तर मी जास्ती करून गीतेमध्ये भगवंताने ह्या 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलंय ती थोडक्यात माहिती देऊ. हां, तर असं शास्त्रात उल्लेख दिलेला आहे, अगर आपण धाममध्ये अधिक मास पालन केलं 1000 पट लाभ भेटतोय. आणि आपल्या गावी जिकडं पण आपण आहोत तिकडं राहून अगर अधिक मास केलं तर आपल्याला त्याचं 100% फळ भेटतं. किती? 100%. परंतु आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये असे प्रत्येक वर्षी 3 महिने आहेत जेव्हा आपल्याला म्हटलेलं आहे की तपस्या केलं पाहिजे. पहिला जो आहे जानेवारी माघ मास, कुंभमेळा ऐकलंच ना सगळ्यांनी. मग आता गेला महिना जो होता वैशाख मास, गरमी फार असते, परंतु उत्तर भारतमध्ये भरपूर काही त्यांनी सण वगैरे साजरा करतात, गंगा स्नान वगैरे. आणि मग आता पुढे येईल कार्तिक मास, तर आपण दामोदर दीपदान वगैरे करतो. तर जसं हे मी अधिक मासची माहिती दिली, तर ह्या शास्त्रात उल्लेख दिलेला आहे की आपण जो पण दान धर्म तपस्या करतो त्याचा आपल्याला 1000 पट अक्षय लाभ भेटू शकतो. ठीक आहे. तर भगवद्गीतेमध्ये हा जो 15वा अध्याय आहे, तर ह्यात भगवंताने फक्त 20 श्लोकमध्ये म्हणजे हे जगत आणि आध्यात्मिक जगत तर त्याची माहिती दिलेली आहे. तर ह्या अध्यायामध्ये 20 श्लोकमध्ये 5 भाग आहेत. तर पहिला भाग आहे, पहिला 5 श्लोकामध्ये भगवंताने, तसं तुम्हाला डॉक्टर म्हणतात ना, हे गोळी सकाळी घ्या, हे दुपारी, हे संध्याकाळी. ठीक आहे. तर पहिल्या 5 श्लोकामध्ये भगवंताने हे भौतिक जगत कसं आहे, तर ह्यातून आपण कसं बाहेर सुटायचं कळतं की नाही, तर ती माहिती दिलेली आहे पहिल्या 5 श्लोकमध्ये. मग पुढं 6व्या श्लोकमध्ये भगवंताने आपलं धामचं वर्णन केलेलं आहे. मग 7व्या श्लोकमध्ये जीवात्माचं देहांतरण, तर आपलं अनादिकाळापासून 84 लाख योनीमध्ये आपलं परत ह्या जगामध्ये जन्म होत आहे. तर ते आपल्याला आता हे चक्र तोडलं पाहिजे. एवम चक्र प्रवर्तितम, म्हणजे आपलं जो आहे 84 लाख योनीचं चक्र आहे फक्त मनुष्य योनीमधून आपण ते तोडू शकतो. मग पुढं भगवंत उल्लेख करतात की कशा प्रकारे भौतिक आणि आध्यात्मिक जगत त्याचं कसं त्यांनी पालन पोषण करतात, स्वतः भगवंत त्याची माहिती दिलेली आहे. मग भगवंत जो आहेत सांगतात की ह्या जगामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये 14 लोकमध्ये सगळ्यांची मृत्यू निश्चित आहे, परंतु जो भगवत धाममध्ये आहेत त्यांना अक्षर म्हटलं जातं. ठीक आहे. मग 15वा जो श्लोक आहे तर त्यात भगवंताने उल्लेख दिलेला आहे की भगवंताकडून आपल्याला स्मृती विस्मृती ज्ञान हे आपल्याला भगवंताकडूनच येतं. जसं इकडं पाणी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून भेटतंय, ठीक आहे, लाईट पण गव्हर्नमेंटकडून भेटतंय, तर आणि तिसरं आणि काय भेटतंय गव्हर्नमेंटकडून, चला आजकाल मोबाईल वगैरे BSNL वगैरे आहेत. चला, तर भगवंताकडून आपल्याला आपण दररोज सकाळी रात्री झोपी जातो, आपण स्वप्नामध्ये कुठं जातो माहिती नाही. काल मला एक स्वप्न पडलं की माझं ट्रेनमध्ये सुटकेसच कुठे चोरी गेली पहाटे. असं काही नाही तर काही एक स्वप्न येत असते आपल्याला. तर मग नंतरचे जो 5 श्लोक आहेत तर त्यात भगवंताने वेदांत सूत्राचं संक्षिप्त वर्णन दिलेलं आहे की आपलं भगवंताचं जो शाश्वत संबंध आहे, जेवढे पण ग्रंथ आहेत तर त्यात काय 3 हे प्रकार सांगितलेत. जसं आपण आदी मध्य अंत्यलीला म्हणतो, चैतन्य चरितामृत वगैरे. तर आपलं भगवंताचा जो संबंध आहे, दुसरं आहे अभिध्येय, म्हणजे कशी आपल्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. तिसरं प्रयोजन, भगवत धाम आपण कसं प्राप्त करू शकतो.
तर अशा प्रकारे हे 20 श्लोकामध्ये भगवंताने संक्षिप्तमध्ये हे वर्णन दिलंय की हे जग जो आहे हे आध्यात्मिक जगाचं एक प्रतिबिंब आहे. तर आपल्याला इथून निघायचं आहे. ठीक आहे. तर गीतेमध्ये भगवंताने जो ज्ञान दिलेलं आहे त्यात 5 प्रकारचं ज्ञान आहे. सामान्य, गुह्य, गुह्यतर, गुह्यतम, सर्व गुह्यतम. तर भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायाचं जो ज्ञान आहे तर हे म्हणजे टॉप ग्रेड. एक वेळा मी गोव्यामध्ये होतो तर एका काजूच्या दुकानमध्ये गेलो होतो. तर त्याला मी विचारलं तुमच्याकडे किती प्रकारचे काजू आहेत. तर त्याने म्हटलं ते कणी असतात. कणी माहिती आहे सगळ्यांना. मग 1/4, अर्ध, हाफ, मग अक्का. मग बघितलं मी तिकडे फार मोठे मोठे काजू होते. तर मी म्हटलं ते कसं आहे. म्हटलं हे फार स्पेशल आहे. म्हटलं 1000 रुपये किलो. तर मी त्याला सहज विचारलं टेस्टमध्ये काय फरक आहे. म्हटलं नाही टेस्टमध्ये काय फरक नाही. तर मी म्हटलं हे मोठं काजू काय गिळायचं काय चावायचं. तर एकदम त्याचं माइंडचं फ्यूज गेलं. फ्यूज म्हणजे तो माझ्याचकडे बघायला लागला असं कसं बोलता तुम्ही. मी म्हटलं अगं सगळ्यांचं टेस्ट एकच आहे तर ते 1000 रुपयाचं कशाला घ्यायचं. तर त्याला म्हणजे एक शॉक झालं की काय कसला माणूस आहे. चला तर इकडं जो ज्ञान दिलेलं आहे तर म्हणतात ना डॉक्टर पेशंटला बघून ते औषध देतात. हां तशाच प्रकारे तर भगवंताने इकडं 5 प्रकारचं आपले आचार्य म्हणतात हे जो ज्ञान दिलेलं आहे. सामान्य म्हणजे सगळ्यांसाठी. ठीक आहे. जसं चतुर्वर्ण्यम मया सृष्टम हे म्हणजे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. तर आता आपण पुढे जाऊया. तर इथं भगवंत प्रभुपादजींनी तात्पर्यामध्ये काय लिहिलेलं आहे की आपण ह्या जगामध्ये कसं आलो. तर ते दोन सेंटेन्समध्ये प्रभुपाद काय म्हणतात. हृदय की दुर्बलता. आजकाल भरपूर लोकांना ते शुगर आणि कुठली बिमारी म्हणतात हार्ट अटॅक वगैरे आहे की नाही. तर पहिला आहे आपलं पतनचं कारण प्रभुत्व करण्याची इच्छा. आजकाल आपण बघता सगळ्यांना नंबर 1 बनवायचं आहे की नाही. भारतामध्ये ते पिक्चर पण काढतात ना चोर नंबर 1, कुली नंबर 1 काय काय. ठीक आहे. हां जो पण आहे. दुसरं जो आहे ते जब कोई म्हणजे जास्तीत जास्त प्रभुत्व त्याची इच्छा करतो तर त्याला भौतिक जगामध्ये त्याला काय वाटतं की मला लखपती करोडपती. तर आज ह्या जगामध्ये असे भरपूर लोक आहेत ते लखपती करोडपती. एक वेळा मी पेपर वाचलं होतं महाराष्ट्राचं तर त्यात म्हटलं होतं की सगळे महाराष्ट्राचे लोक ते कमीत कमी लखपती आहेत. कधी ना म्हणजे सगळ्यांचं भांडवल कमीत कमी लाखच्या कमी नाही. एक 10-20 वर्ष अगोदरची घटना आहे. आजकाल लाख रुपये पण काय नाही. चला तर हे प्रभुपादजीने ह्यात उल्लेख दिलेला आहे की कशा प्रकारे आपण ह्या भौतिक जगाचं एक आपण विवेक बुद्धीने भगवत जगातनं आपण भगवत धामला जाऊ शकतो. तर आमचे आचार्य संक्षिप्तमध्ये काय म्हणतात की ह्या भौतिक जगामध्ये जो जीवात्मा आहे त्याने आपलं घर संसार हे सगळं काही बनवलेलं आहे. आपण इकडं म्हणता ना आमची माती आमची माणसं. कानेडी रोगा म्हणतात नम्म नाडू कन्नड नम्म देश कन्नड. कानेडीमध्ये अनेक ते गाणं पण आहे ಹುಟ್ಟಿದರೆ ಕನ್ನಡ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕು. इकडं कोण आहे काय कानडी नाही. बरं आहे. ओके. तर चला तर ह्या भौतिक जगामध्ये जसं एक रेशमचा किडा आहे माहिती आहे ना. हां तो एक चांगलं घर बनवतोय पण त्यातच तो गुंतून जातो. ठीक आहे. तर अशीच ह्या जगामध्ये आपली पण एक तशी स्थिती झालेली आहे. कृष्ण जे भुली जीव अनादि बहिर्मुख अतएव माया दे संसार दुःख. तर आपलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. तर हे केव्हापासून चालू आहे आपल्याला माहितीच नाही. तर भागवतमध्ये पण उल्लेख दिलेला आहे की मनुष्यजन्म जो आहे ते फार दुर्लभ आहे. लब्ध्वा सुदुर्लभम इदम बहुसंभवन्ते. कमीत कमी 10-12 असे श्लोक आहेत भागवतमध्ये. तिकडं असं उल्लेख दिलेला आहे की ह्या जगामध्ये मनुष्यजन्म भेटून पण एक व्यक्ती अगर भक्ती करत नाही त्याला न तरेच आत्महा म्हणजे अगर तो हा भावसागर पार करत नाही तर असल्या व्यक्तीला आत्महत्यारा म्हटलं जातं. असं आत्म्याची हत्या होत नाही. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने भरपूर उदाहरण दिले की आत्म्याला आपण कसं पण नाश करू शकत नाही. परंतु भागवतमध्ये असं वर्णन दिलेलं आहे जो व्यक्ती भक्ती करत नाही तर असल्या व्यक्तीला आत्म्याचा हत्यारा म्हटलं जातं. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं की पहिल्या श्लोकमध्ये भगवंत म्हणतात की हे भौतिक जगत आहे ते आध्यात्मिक जगतचं एक प्रतिबिंब आहे. तर दररोज आपण
आरशामध्ये आपलं तोंड बघतो आहे की नाही, ब्युटी पार्लर इकडे तिकडे लोक जातात. तर एक म्हणणं आहे ना मराठीमध्ये, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं जो पण आहे. तर आपलं एक सिद्ध स्वरूप आहे भगवत धाम मध्ये, मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेन व्यवस्थिती. तर जोपर्यंत आपण त्या स्वरूपमध्ये स्थित होत नाही तर ह्या जगामध्ये आपलं तेच परत परत आपलं चक्र चालत राहणार. तर आपल्याला म्हणजे हे केलं पाहिजे, जिज्ञासा केलं पाहिजे की मी कोण आहे. तर त्यामुळे वेदांत सूत्रमध्ये हे कथन आहे, अथातो ब्रह्म जिज्ञासा. तर ह्या मनुष्य जीवनामध्ये आपल्याला जिज्ञासा केलं पाहिजे, मी कोण, कुठून आलो, आता इकडे काय करतोय, पुढं कुठं जाणार. तर एक वेळा प्रभुपादची फार जुनी घटना आहे. 1930 मध्ये कलकत्तामध्ये एक ट्रॅम मधून जात होते. ट्रॅम माहिती आहे सगळ्यांना, जुने ट्रेन, ठीक आहे. ते हळू चालायचे रोडवरती, त्याला पण म्हणजे खाली ते हे असते लोखंडाचं पटरी वगैरे असते. तर एक कोणाचं तरी लग्नाचं हे चाललं होतं, नवरा बसला होता घोड्यावरती, बँड बाजा लोक वाजवत होते, आज मेरी यार की शादी आहे म्हणताना. तर काय झालं की जसे ते लग्नाचे लोक जात होते ते ट्रॅम उभा राहिले. तर प्रभुपादचा मुलगा होता 5 वर्षाचा, त्याने म्हटलं हे काय चाललंय, हे कुठं चाललंय, तो घोड्यावरती का बसलाय. तर प्रभुपादजींनी म्हटलं ते त्याचं आज लगीन होणार आहे आणि ते सगळे लग्नाची मंडळी चाललेत लग्नाला. मग आता हा लहान मुलगा, त्याला माहितीच नाही लग्न म्हणजे काय. तर त्याने विचारलं तुमचं लगीन झालंय काय. आता सगळे ते लोक हसले. आता लहान मुलं आहेत, त्याला काय माहिती लगीन काय होतं, ठीक आहे. तर भौतिक जगामध्ये आपण बघतो की आपलं अनादी काळपासून इथं म्हणजे आपण परत परत इकडंच फिरत आहोत. तर पहिल्या श्लोकमध्ये उल्लेख दिलेला आहे की कशा प्रकारे हे जो झाड आहे त्याचे मूळ वरती आहे, ते ब्रह्मलोक आहे, त्याच्यापासून खाली पाताळ असे 14 जगत आहेत. आपलं पृथ्वी 7व्या स्तरावरती आहे. तर असे अनंत कोटी ब्रह्मांड आहे. तर त्यात काय वर्णन दिलेलं आहे की हे अश्वत्थ वृक्ष आहे. तर अशाश्वत जगत म्हणजे शाश्वत नाही. जसं तुम्ही तळ्यामध्ये एक हे बघता आपलं प्रतिबिंब, ते काय शाश्वत नसते. मग जीव जो आहे त्याला संसारमधून विरक्त झालं पाहिजे. मग ह्या जगामध्ये 14 जग आहेत, अलग अलग प्रकारचे जीव आहेत, 84 लाख प्रकारचे, जलजा 9 लक्ष आणि स्थावर 1,20,000 असे 5 प्रकारचं वर्णन दिलं आहे जीवात्माचं. तर प्रकृतीचे 3 गुण म्हणजे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर सत्वगुण म्हणजे आपल्याला वाटतं की अरे मी फार प्रसन्न आहे, आज पार्टी करा, ठीक आहे. रजोगुण म्हणजे आपण म्हणतो ना माझं डोकं खाऊ नकोस, आहे की नाही. तमोगुण म्हणजे असं वाटतं की उठायचंच नाही, झोपून राहायचं. तर ह्या भौतिक जगामध्ये हे 3 गुण आहेत, ते 14 जगतमध्ये सगळीकडं ते पसरलेले आहेत. आणि ह्या झाडाचे जो आहेत फांदी आणि जो पानं आहेत ते आपले कर्म आहेत. आपलं म्हणजे कित्येक जन्माचे जो आहेत ते कर्म जो आहे संचित आहेत. तर पापम बीजम कुटम असं शास्त्रामध्ये उल्लेख दिलेला आहे की आपल्या हृदयामध्ये एवढे जो कर्म आहेत ते हळूहळू त्याचे बीज जो आहे ते अंकुरित कर्म त्याचं आपल्याला फळ भेटत असतंय. तर अशा प्रकारे आपण ह्या जगामध्ये गुंतून गेलो. कवा ते दोरी वगैरे आपण बघता, दोरी माहिती आहे ना, तर ते आपण बरोबर बंडल नाही केलं तर ते धागामध्ये भरपूर काही त्याला आपण सोडवायला फार कवा ते ब्राह्मण थ्रेड ते पण त्याला ते गाठ काढायला टाईम लागतं. अगर त्याला बरोबर सोडवलं नाही त्यात म्हणजे पीळ मारलेली असते. तर अशा प्रकारे ह्या जगामध्ये आपण म्हणजे कर्माने ते आपलं एक बंधन झालेलं आहे अनादी काळपासून. तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, किम कर्म किम अकर्म येते कवयत्र मोहित. फार मोठे मोठे दार्शनिक त्यांना पण कळून येत नाही की कर्म अकर्म विकर्म काय आहे. तर अशा प्रकारे आपलं जीवनाचे जो 4 प्रारब्ध आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. तर हे जो झाडाचे पानं आहेत ते आपली इच्छा आहेत, ठीक आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे आपले जे 4 हे आहेत आपले धर्माचे हे, हा मनुष्याला ह्या अश्वत्थ झाडाला वैराग्याच्या ज्ञानने तलवारने त्याला तोडून काढलं पाहिजे. तर असं हे उल्लेख दिलेला आहे. तर इकडे बघता नदीच्या काठी नाहीतर एका तळ्याच्या किनारे आपण काय बघतो, ते झाडं उलटे दिसतात.
ठीक आहे. तर एक अशी कथा आहे की एक राजकुमार होता. त्याचं जेव्हा राजकुमारीबरोबर लगीन झालं तर त्याने राजकुमारीला एक हार दिला, मोतीचा हार, फार किमती हार होतो. तर एक दिवशी जेव्हा ती आंघोळीला जाऊन आली, त्याने आंघोळीला जाताना हार खिडकीवरती ठेवलं होतं. तर एक कावळा येऊन ते हार घेऊन जायचं त्यांनी बघितलं. ती जोराने ओरडली, तोपर्यंत कावळा निघून गेला. तर काय झालं की आता त्यांनी म्हटलं, अरे हे लग्नाचं माझं हे आठवण आहे, हे मला कसं पण तुम्ही परत घेऊन या. मग त्याने राजकुमारने काय केलं, गावामध्ये एक ऐलान केलं की जो पण व्यक्ती हे मोतीचा हार घेऊन येईल त्याला मी पाहिजे ते बक्षीस देईन. तर अशा प्रकारे हा कावळा जो आहे ते हार घेऊन जाऊन त्यांनी काय केलं, एका झाडावरती ठेवलं. तर दुसऱ्या दिवशी एक मुलगा एका तळ्यामध्ये आंघोळीला गेला होता. तर इकडं बघता त्याला ते वर जो हार आहे त्याचं प्रतिबिंब खाली दिसत होतं. तर काय झालं की एक साधू महात्मा सकाळी चालला होता. तर त्याने बघितलं हा काहीतरी पकडायला बघतोय. त्याने विचारलं, काय पकडता? जरा लाजला, म्हटलं नाही काय नाही, आंघोळ करतो. संध्याकाळी जेव्हा तो परत जात होता त्याने म्हटलं, अरे तुला अजून काय हाताला लागलं नाही काय, काय पकडत होता? तर त्याने म्हटलं, अरे आता तुम्हाला काय सांगू, हे हार माझ्या हातात येईना. तर त्याने म्हटलं, बघ झाडावरती आहे ते हार. कुठं आहे? हा, झाडावर. तर अशा प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये एक वेळा प्रभुपादांनी जेव्हा झू मंदिर बनवत होते तर एक जो इंजिनियर होता, प्रभुपादांनी त्याला काय म्हटलं की भौतिक जगामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला कोण ठेवणार नाही, आपल्याला घर बनवलं तर भगवत धाममध्ये बनवलं पाहिजे. तर बायबलमध्ये पण एक वर्णन येतं आहे, ख्रिश्चन बायबलमध्ये, घर बनवायचं आहे तर भगवत धाममध्ये बनवा, इकडं बनवू नका. का म्हणजे इथल्या घरामध्ये किती पण छान घर बांधा, हां ते अंबानी हे ते किती करोडचे घर बांधतात, परंतु त्यांना काय शाश्वत राहायला तिकडं भेटणार नाही. तर गेल्या वर्षी भारतामध्ये एक फार रईस व्यक्ती त्याची मृत्यू झाली, रतन टाटा. त्याची किती संपत्ती असणार कोणाला माहिती आहे काय? थोडंफार जनरल नॉलेज काहीच नाही. बरं आहे, इकडं अज्ञानमध्ये राहिलेलं बरं आहे. त्याची जो हे आहे, रतन टाटाची जो हे होती संपत्ती 40 लाख करोड. किती? नको रे बाबा, 40 लाख करोड म्हणजे किती? रेल्वेचे किती वॅगन भरतील? 40 लाख करोड म्हणजे काय कमी नाही. चला, परंतु ते काय घेऊन गेला काय तो? नाही, खाली हात आले होते, खाली हात झाला. तरी पण आपल्या डोक्यात काय भूत बसले माहिती नाही. आपलं लोक बस न देव आहे न धर्म आहे. ठीक. तर आता पहिला श्लोकचा अर्थ झाला. आता श्लोक वाचायला टाईम नाही, फक्त श्लोकचं जो अर्थ आहे त्याचं थोडंफार तात्पर्य सांगूया. तर भगवान काय म्हणतात, ह्या झाडाची जो शाखा आहेत ते मुळं आणि हे फांदी आणि त्याचे पत्ती ते वर खाली सगळीकडं हे झाले, पसरले. तर ह्याचा अर्थ आहे की आपलं स्वर्गमध्ये किंवा नरकमध्ये, चैतन्य चरितामृतामध्ये एक श्लोक येते की जो जीवात्मा आहे तो केव्हा स्वर्गमध्ये, केव्हा नरकमध्ये, केव्हा अलग अलग प्राणींच्या शरीरामध्ये जन्म घेतोय. तर अशा प्रकारे आपली जशी चेतना असेल, एक कथा येते चित्रकेतूच्या मुलाची. तर जेव्हा चित्रकेतूच्या मुलाला ते सौतेली बायकाने विष घातलं, ते मूल 3 महिन्याचंच होतं. तर अंगिरा मुनी जो आहे नारद मुनीला म्हटलं की एक आता एमर्जन्सी केस आहे, तुम्हाला जायला लागणार. नारद मुनीने येऊन त्या मुलाला जिवंत केलं आणि म्हटलं, अरे रे तुम्ही एवढ्या लवकर का शरीर सोडला? त्याला जिवंत केलं. मग त्या 3 महिन्याच्या मुलाने एक अशी कथा म्हणजे आत्मसाक्षात्कारची कथा सांगितली. तर चित्रकेतूला एकदम वैराग्य झालं. तर त्याने काय म्हटलं की बघा, माझे भरपूर जन्म होऊन गेलेत, मी राजा होतो, कवा देवता होतो, कवा डुक्कर गाढव काय काय होतो. आता हे मनुजन्मामध्ये माझं फक्त 3 महिन्याचं माझं हे होतं, विसा म्हणजे काय ते झालं खतम. तर मग त्या राजाला एक साक्षात्कार झाला. तर ह्या भौतिक जगामध्ये आपण बघतो की आपल्याला अगोदर आपलं भरपूर योनीमध्ये जन्म झालेला आहे. तर इकडं कृष्ण काय म्हणतात की जो मानव समाजमध्ये सकाम कर्माने आपलं एक बंधन झालेलं आहे, तर हे बंधन आपण फक्त मनुजन्मामध्ये ह्याला तोडू शकतो. आता समजा एका व्यक्तीला प्राणीचं जन्म भेटलं, मग त्याला ते जोपर्यंत त्याचं चक्र खतम होत नाही त्याच्या अलग अलग इच्छाचं, तर तोपर्यंत त्याला म्हणजे त्या चक्रमध्ये त्याला फिरायला लागणार. ठीक आहे.
तर अशा प्रकारे भौतिक जगामध्ये लोक धन संपत्ती हे सगळं काही गोळा करण्यामध्ये लागले. ते विचार करत नाहीत की माझे आजोबा पंजोबा ते सगळं काही गेले, मी काय इकडं काय शाश्वत राहणार नाही, ते काय विचार करत नाही. तर नीतिशास्त्रमध्ये एक श्लोक येत आहे की जेव्हा एका व्यक्तीची मृत्यू होत आहे तर त्यात उल्लेख दिलेला आहे की धनानी भूमो, आपलं जो धन आहे ते घरामध्ये जमिनीमध्ये कुठं पण लपून ठेवलं तिकडं राहणार, पशुपक्षी गोट्यामध्ये राहणार, बायको दरवाजापर्यंत येणार, गावचे लोक स्मशानपर्यंत येणार, आपलं शरीर चितापर्यंत. मग आपल्यावर काय जाणार नंतर? आपलं धर्म आणि कर्म तेवढं जाणार. ठीक आहे. तर ही स्थिती आहे जगामध्ये, परंतु लोक काय विचार करत नाहीत. चला आता तिसरा श्लोक बघा. इकडे भगवान काय म्हणतात की ह्या वृक्षाचं खरं स्वरूप आपण समजू शकत नाही. हे झाडं बघा, त्याला किती मूळ आहेत. अमेरिकामध्ये राजनाथ महाराज सांगतात की असे झाडं आहेत, रेड वूड ट्री म्हणतात, तुम्ही ऐकलं असणार. तर त्या झाडाचे डाव जमिनीमध्ये कमीत कमी 100-200 मीटर लांब पसरतात आणि ते डाव एका दुसऱ्या झाडाला ते असं पीळ घेतात म्हणजे काय हां. तर त्या जंगलाला आग पण लागली. हे झाडं एवढी मोठे असतात की असे 40 लोक त्यांना असं आपण हात पसरवलं तर 40 लोक लागणार, एवढं म्हणजे मोठं दांडकं झाड असतं. तर त्याची बी पण अशी असते की ते वरची बी किती पण जळलं तर आतमधलं जो त्यात हे आहे मांस ते जळत नाही. त्याला रेडवूड ट्री म्हणतात. 7-7, 8-8 वर्ष जुनी ते झाड पण आहे तिकडे अमेरिकामध्ये. तर अशी आपली पण तशी स्थिती आहे. अनादी कालपासून आपल्या ह्या जगामध्ये कुठं कुठं काय काय जन्म झालेला आपल्याला काय माहिती नाही, परंतु भगवंताकडे सगळं रेकॉर्ड आहे. ठीक आहे. जसं डिफेन्समध्ये जो व्यक्ती जॉब करतोय तर त्याचं म्हणजे 30 वर्ष 40 वर्ष काय पण जॉब केलं त्याचं एक डॉक्युमेंट असते. डॉक्युमेंट माहिती आहे ना, त्यांनी किती पगार घेतलं, त्याला काय बिमारी झालं, काय काय किती सुट्टी काढली, त्याचं सगळं काही डॉक्युमेंट असतं. तर असं आपल्याला ह्या जगामध्ये आपण सगळं काही विसरून गेलो, परंतु ह्याचं सगळं काही रेकॉर्ड यमराजीकडे पण असेल कदाचित, जो भक्ती नाही करत त्यांच्यासाठी. तर इकडं भगवान काय म्हणतात, मनुष्याला हे जो ह्या झाडाचे जे मूळ आहेत त्याला विरक्त होऊन त्याला शास्त्रने, शस्त्र म्हणजे कसं आहे ना, हां, कोयता आणि तर कोराड, त्यातून त्याला कट केलं पाहिजे. तर आता हे जग किती मोठं आहे आपल्याला काय माहिती नाही. कृपाजी कथा सांगतात, एका विहिरीमध्ये 2 मेंढक होते. एक स्पोर्ट्समॅन होता, एक सायंटिस्ट होता. तो स्पोर्ट्समॅन होता, तो वर उडी मारून फिरायला जायचा. तर एक दिवशी तो अटलांटिक सागरमध्ये गेला. त्याने बघितलं, अरे एवढं मोठं समुद्र आहे आणि किती मोठे मोठे मासे हे ते. तर दुसरा जो सायंटिस्ट होता त्याने म्हटलं, अरे कुठं गेला होता? तर ह्याने म्हटलं, अरे आपलं हे विहीर आहे ना, काहीच नाही, मी अशा विहिरीमध्ये गेलो होतो त्याचं कुठं अंतच दिसत नाही. तर हा जो सायंटिस्ट होता त्याने काय म्हटलं, एवढी मोठी आपलं शरीर फुलवून गेला आणि फुटला, त्याची मृत्यू झाली. तर ह्या जगामध्ये आपल्याला कळून येत नाही की भौतिक जगत किती मोठं आहे. ह्या जगामध्ये आजकालचे सायंटिस्ट लोक भरपूर काही रिसर्च करायला बघायले, त्यांना कळूनच येत नाही की किती गॅलेक्सीज आहेत, किती ब्रह्मांड आहेत. हे तर ह्या भौतिक जगामध्ये. तर ह्याच्या पलीकडं आहे आध्यात्मिक जगत. तर भगवंत इकडे काय म्हणतात, हे जो वृक्ष आहे ह्याचं स्वरूप आपण अनुभव करू शकत नाही. तर एका व्यक्तीला ह्याचं आदी अंत म्हणजे काय नाही, जसं सनातन आहे, सनातन म्हणजे ह्याचं आदी अंत नाही, तशाच प्रकारे ह्या जगाचं केव्हा निर्माण झालं, केव्हा हे वाईट होणार हे आपल्याला कळून येत नाही. ह्याचा आधार काय आहे हे पण आपल्याला माहिती नाही. परंतु एका माणसाला काय केलं पाहिजे, तर ह्या झाडाला शस्त्र विद्याने त्याला कापलं पाहिजे. तर जेव्हा आपण भक्ती करतो तर हळूहळू आपल्याला सगळं अध्यात्म म्हणजे भगवत धामची वगैरे जेव्हा माहिती होतंय, मग ह्या जगातलं आपलं हळूहळू जो आहे, जो आसक्ती आहे ती कमी होऊ शकते. तर गीतेमध्ये भगवंताने काय म्हटलेलं आहे अर्जुनला, की तुमच्या मनामध्ये जो पण संशय निर्माण झाले, तुम्ही ज्ञानरूपी शास्त्र त्यातून त्याला कापून टाका. तर आपण जेवढं गीता भागवत वाचतो तर तेवढंच आपलं जो डोकं आहे
ते बुद्धी चतुर होणार, रिफाइंड होणार. तर गीतेमध्ये भगवंताने 19 प्रकारचे ज्ञान सांगितले 13व्या अध्यायामध्ये. विनम्रता, दंभहीनता, अहिंसा, सहिष्णुता, सरळता, प्रामाणिक गुरुकडे जायचं, पवित्रता, स्थिरता, मग आत्मसंयम, इंद्रतृप्तीच्या विषयाचं परित्याग, अहंकारचा अभाव, जन्म मृत्यू, वृद्धावस्था आणि रोग हे दोषांची अनुभूती करणे, वैराग्य, संतान, स्त्री, घर आणि अन्य जो वस्तू आहेत त्यातली ममता, प्रेम कमी करायचं, मुक्ती. हा चांगलं वाईट घटनामधून आपल्याला बाहेर काढायचं, त्याच्यावरती समभाव ठेवायचं, भगवंताच्या प्रती निरंतर अनन्य भक्ती, एकांत स्थानमध्ये राहायची इच्छा करणे, मग जनसमूहामधून बाहेर पडणे, आत्मसाक्षात्काराची महत्वता ते स्वीकार करणे, आणि जो आहे परमसत्य, परमसत्य म्हणजे एकच परमसत्य आहे ते भगवंत आहे, तर त्याचं म्हणजे शोध करणे. तर भगवंत काय म्हणतात, ह्याला मी ज्ञान म्हणतो, ह्याच्या अतिरिक्त सगळं काही ते काय आहे अज्ञान. तर हे 13व्या अध्यायामध्ये भगवंताने वर्णन दिलेलं आहे. तर आता 4थ्या श्लोकमध्ये इकडं भगवंत काय म्हणतात की त्याला असं एक जागी गेलं पाहिजे, तिकडं जाऊन त्याला परत यायची गरज नाही. असं मी एक जुना एक पिक्चर आहे अब लौट चले, मी काय बघितलं नाही. तर असं एक पिक्चर आहे की एक नवरा बायको ते विदेशला गेले होते, तिकडं त्यांना काय करमलं नाही, तर त्याने म्हटलं चला आता आपण परत आपल्या भारताला जाऊया, चला. तर इकडं काय म्हटलेलं आहे की आपल्याला एक अशा जागी गेलं पाहिजे, तर जिकडं जाऊन भगवंताचं आपल्याला शरण घेतलं पाहिजे, आणि जिकडं अनादी काळापासून प्रत्येक वस्तू जो आहे ते सूत्रपात आणि भगवंताकडून सगळं काही निर्माण होतं. भगवंतापासूनच ह्या सृष्टीमध्ये भगवद्गीता 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक 10-11, तर त्यात भगवंताने म्हटलेलं आहे की कशा प्रकारे हे सृष्टीचं निर्माण झालेलं आहे. परंतु भगवत धाम काय आहे ते शाश्वत आहे. ठीक आहे. तर इकडं बघता हे भगवंताचं गोलोक वृंदावन आहे. तर असे गोलोक वृंदावनमध्ये आपलं भगवंताचे जे संबंध आहेत, शांत रस, दास्यरस, सख्यरस, वात्सल्यरस, माधुर्य रस आहे, तर ते आपल्याला परत हे केलं पाहिजे, ते म्हणजे संबंध जोडलं पाहिजे, ते आपण भक्तीने जोडू शकतो. ठीक आहे. तर आता 5व्या श्लोकमध्ये भगवंताने तिकडं जाण्यासाठी आपली योग्यता, हा समजा आता इकडं 50 लोक आहेत, आपल्यामध्ये किती लोक अमेरिकाला सगळ्यांचीच इच्छा होईल अमेरिकाला जायची, परंतु आपण सगळेच काय अमेरिकावाले सगळ्यांनाच काय घेणार नाही. त्याने म्हणणार कोणी IIT इंजिनिअरिंग डॉक्टर वगैरे केलं तर आम्ही घेऊ शकतो. ठीक आहे. तर ह्या जगामध्ये पण कुठं पण जायचं आहे तर आपल्याला एक योग्यता असली पाहिजे. ठीक आहे. असं आपण मनमौजी जाऊ शकत नाही. चला आजकाल पैसा आहे, पैसा फेको तमाशा देखो हे पण आहे, परंतु काय पण आपल्याला प्राप्त करायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी योग्यता असली पाहिजे. तर इकडं भगवंताने काय सांगितलेलं आहे, जो व्यक्ती आपल्याला कशा काय काय मधून मुक्त झालं पाहिजे बघा. जो खोटी प्रतिष्ठा आहे, मोह आहे, कुसंगती, कुसंगती म्हणजे कळत आहे म्हणजे वाईट लोकांचा संग. ठीक आहे. जो शाश्वत तत्वाला समजतो, शाश्वत म्हणजे काय, आपली आत्मा शाश्वत आहे, शरीर अशाश्वत आहे, ज्याने भौतिक कामला नष्ट केलेला आहे, जो सुख आणि दुःखच्या द्वंद्वमधून मुक्त आहे. तर ह्या जगामध्ये काय सुख दुःख ह्यातच आपण फसलो. ठीक आहे. मग जो मोहरहित होऊन भगवंतांना शरणागत कसं व्हायचं ते समजून घेतो, तर असल्या व्यक्तीला शाश्वत राज्य म्हणजे भगवतधाम प्राप्त होऊ शकतं. तर भगवतधाम म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय जाऊ शकत नाही, तर तिकडं जाण्याची पण योग्यता आहे. आपण इकडं बघता जो तुकाराम महाराज, तर त्याने काय म्हटलं होतं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तर भौतिक जगामध्ये तर आपण बघतो की जे व्यक्ती भक्तीमध्ये लागले तर हळूहळू त्यांना कळून येते की त्यांचं गावा भगवतधाम जायचं टाईम येतं. तर अशा प्रकारे ह्या 5व्या श्लोकमध्ये भगवंताने भगवतधाम जायची आपली योग्यता काय आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर एक ग्रंथ आहे बृहद भागवतामृत. तर त्यात ही कथा येते, भगवंताचा एक मित्र होता
त्याचं नाव होतं गोप कुमार. हा म्हणजे भगवत धाममधून बाहेर पडला होता, विसरला भगवंतानं. भूलिया तुम्हारे एक भजन आहे, संसारे आसिया पिये नाना विध वेता. तर तो अलग अलग ब्रह्मांडमध्ये भटकत होता. तर एक दिवशी त्याला नारद मुनीने बघितलं. नारद मुनीला कळून आलं, रे हा भगवंताचा पार्षद आहे, इकडं कुठं भटकतोय. मग नारद मुनीने त्याला यथा योग्य ज्ञान दिलं. जसं ध्रुव महाराजला त्यांनी सांगितलं होतं कसं तपस्या करायचं, अशा प्रकारे ह्या मुलाला पण नारद मुनीने यथा योग्य ज्ञान दिलं. मग नंतर तो परत भगवत धामला पोहोचला. तर इकडे हे बघता गोलोक वृंदावन आहे, तिकडं गोपीज आहेत, ग्वाल बाल गायी आहेत, यमुना आहे. तर आता ह्या श्लोकमध्ये भगवंतांनी भगवत धामची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर भगवंत काय म्हणतात की भगवत धाम तिकडं सूर्य चंद्र हे लाईटची अग्नीची काय गरज नाही. आणि जो व्यक्ती तिकडं जातो त्याला ह्या भौतिक जगामध्ये यायची गरज नाही. तर भगवत धाममध्ये तिकडं कालचं प्रभाव नाही. ह्या जगामध्ये कालचं प्रभाव आहे. तर कालच्या प्रभावाने आपल्या शरीरामध्ये 6 परिवर्तन होतात. तर भगवत धाममध्ये तिकडं समयचं प्रभाव काय होत नाही आपल्यावरती. तर तिकडं आपलं जो जीवन आहे ते शाश्वत आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे वैकुंठ जगत आहे. तर तिकडं असे वैकुंठ जगत आहेत की जिकडं दुधाचे पण समुद्र आहेत, तुपाचे पण समुद्र. इकडं आजकाल आपल्याला तूप कुठं भेटतंय काय नाही. दूध तर आजकाल म्हणजे लोक जे जर्सी गाईचं दूध पितात. जर्सी गाय म्हणजे काय, डुक्कर गाय म्हणतात. तर त्या गाईचं दूध पिलं तर आपले पण अक्कल डुकरासारखी होणार. म्हशीचं दूध पिलं तर म्हशीसारखंच वागणार, रस्त्याच्या मध्ये चालणार मग, आहे की नाही. चला, तर इकडं प्रभुपादजी काय म्हणतात की जेव्हा आपल्याला ही सूचना भेटते, भगवत धाम मधलं माहिती होतंय, तर आपलं एक मन केलं पाहिजे तिकडं जायची, आपल्याला एक इच्छा केली पाहिजे. तर भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं 9वा श्लोक आहे. तर भगवंत काय म्हणतात, माम इच्छाम तुम धनंजय, आणि तू मला प्राप्त करायची इच्छा कर. तर अशा प्रकारे प्रभुपादजी काय म्हणतात की अगर आपल्याला आध्यात्मिक जगत जायचं आहे, काय जास्ती कठीण नाही, फक्त आपल्याला इच्छा केली पाहिजे. जोपर्यंत इच्छा नाही आपण भगवत धामला जाऊ शकत नाही. ठीक आहे. मग आता आपण ह्या भौतिक जगामध्ये जे आहोत बद्ध जीव, आपली इथं माहिती दिलेली आहे. तर गीतेमध्ये इकडं भगवान काय म्हणतात, जीवात्मा त्यांचा सनातन पार्षद आहे, परंतु ह्या भौतिक जगामध्ये ते येऊन तो एका जेलखान्यामध्ये म्हणजे फसला आहे. आणि तो जसं एक जाळीमध्ये एक जंगली जानवर फसतंय, ते फार तडपत आहे बाहेर निघण्यासाठी. कर्षती म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये कुठं पण आपण गेलो कष्टच कष्ट आहे. अहो कष्टम अहो दुःखम. तर ते काय म्हणतात की हा जो बद्ध जीवात्मा आहे तो अनादिकालपासून अलग अलग योनीमध्ये भ्रमण करत आहे. तर इकडं खास करून आपलं जो मन आहे, मन एव मनुष्यानां कारण बंध मोक्ष. तर ह्या मनाने आपल्याला काय इकडं बंधनमध्ये घालून ठेवलेलं आहे. तर आपण ह्या मनाच्या बंधनमधून मुक्त झालो तर आपण भगवत धामला जाऊ शकतो. ठीक आहे. तर आता भगवंत काय म्हणतात, प्रभुपादजी एक तात्पर्यामध्ये लिहितात की आपल्याला भगवंताने थोडं स्वातंत्र्य दिलेलं आहे. स्वतंत्रता महाराष्ट्रामध्ये कोणी म्हटलं होतं ना, स्वतंत्र हा माझा. हा, त्यांनी जी सांगितली ते आता कुठं आहेत, गेले ह्या जगात. ठीक आहे. तर ह्या जगामध्ये कसं आहे की आपलं जो स्वतंत्रता आहे ते भक्तीमध्ये वापरलं पाहिजे, नाहीतर बाकी कुठलं काय स्वतंत्रता प्राप्त करून काय उपयोग नाही. ठीक आहे. तर जेव्हा आपण आत्मसाक्षात्कार हे करतो तर तेव्हा आपल्याला कळून येतंय की हा आपण भगवत धामला जाऊ शकतो, तिकडं आपण भगवंतांना भेटू शकतो, त्यांच्याकडं आपण बोलू शकतो. तर आता ह्या जगामध्ये एक जीवात्मा, जसं आता तुम्ही हॉटेलला गेला, हॉटेलमध्ये, तर हॉटेलमध्ये तुम्हाला वेटर पहिला काय देतोय, तुम्हाला किंवा पाणीचं जग आणून ठेवणार, ग्लास ठेवणार, मग मेनू कार्ड देणार. काय कार्ड, कुठलं कार्ड देणार, मेनू कार्ड माहिती आहे सगळ्यांना. हां, त्यात म्हणजे नाश्ता, लंच, ते आईस्क्रीम, सॉफ्ट ड्रिंक, काय काय आहे
कुठली कुठली थाली, महाराष्ट्रीयन थाली, जैन थाली, मारवाडी थाली जो पण आहे. तर ह्या भौतिक जगामध्ये आपली जशी चेतना असेल, आपण मनुष्य जीवनामध्ये आपण जेव्हा जगतो तर आपली देहात्म जी बुद्धी आहे, देहात्म बुद्धी म्हणजे काय, जसं मी सांगितलं, आपली माती आमची माती आमची माणसं, ही एक देहात्म बुद्धी आहे. ठीक आहे. तर इकडं भगवान काय म्हणतात, जसं हवा सुगंध घेऊन जाते, हवा आता इकडं तुम्हाला थोडंफार शेणाचा वास येत असणार. ठीक आहे. ती हवा सुगंध घेऊन जाते. तशाच प्रकारे आपली जो चेतना आहे, मृत्यूच्या वेळी जशी चेतना असेल, जसं भागवतमध्ये राजा भरतची कथा येते. ठीक आहे. तर मृत्यूच्या वेळी एकदम सटीक त्याच वेळी ते हिरणाचं पिल्लू येऊन त्यांच्याकडे बसलं. त्याला बघता बघता त्यांनी शरीर सोडलं. तर बघा किती प्रकारचे जीव आहेत. जलजा 9 लक्षाने, पाण्यामध्ये 9 लाख प्रकारचे मासे, केकडे हे ते आहेत. मग स्थावर लक्ष विंशती, झाडं वेली 20 लाख आहेत. कृमयो रुद्र संख्या म्हणजे क्रिमी कीट जो किडे वगैरे आहेत हे 11 लाख आहेत. पक्षीनाम दशलक्षणम म्हणजे 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत. तुम्ही म्हणणार एवढं कुठं दिसत येत नाही, चला आहेत. परंतु मग त्रिंचा लक्ष आणि पशु 30 लाख प्रकारचे पशु आहेत. पशु म्हणजे 4 पायाचे. मग चतुर्लक्ष आणि मानव म्हणजे 4 लक्षाचे, म्हणजे मनुष्यामध्ये पण अलग अलग प्रकारची चेतना आहेत. ठीक आहे. सप्तगुणी, रजोगुणी, तमोगुणी. तर ह्या पृथ्वीवरती कमीत कमी 200 देश आहेत. आफ्रिका, साऊथ अमेरिका, नॉर्थ जपान, हे चायना. भारतामध्ये पण एक अंडमान निकोबार म्हणून आहे, तिकडं आयलँड्स आहेत. तिकडं अजून पण रानटी लोक आहेत. रानटी म्हणजे काय ते ना, जंगली लोक. आफ्रिकामध्ये आहेत, दक्षिण आफ्रिकामध्ये अजून पण ते रानटी लोक आहेत. त्यांच्याकडं आम्ही गेलो तर असंच मारून टाकणार ते बाण. तर अशा प्रकारे इकडं ते काय म्हणतात की एक शरीर म्हणजे तो भोग करतोय, मग जशी त्याची चेतना असेल मग त्याला दुसरं शरीर भेटणार. तर गीतेमध्ये भागवतमध्ये कपिलदेव काय म्हणतात, कर्मणा दैवी नेत्रेन जंतुर्देह उपपद्धती. तर आपलं इकडं बघता 84 लाख योनीमध्ये हे परत परत पुनरपी जननम पुनरपी मरणम. तर आपल्या शरीरामध्ये हे 6 परिवर्तन होत असतात. मग थोडं भगवान काय म्हणतात की आपल्याला जसं आता तुम्ही टेलरकडे कपडे घेऊन गेला, हा तुम्ही म्हणणार की तुम्हाला फुल शर्ट पाहिजे, हाफ शर्ट पाहिजे, किती पॉकेट पाहिजेत पॅन्टमध्ये. आजकाल लहान मुलांच्या पॅन्टमध्ये 10-12 पॉकेट असतात, आहे की नाही. तेवढी काय पॉकेटची त्याला गरज आहे काय नाही. हे फॅशन डिझायनर काय पण करतात. ठीक आहे. तर इकडं आपली जशी चेतना आहे, प्रकृतीला माहिती असते की ह्याला कुठलं शरीर द्यायचं. तर इकडं आपण बघता की आपलं जे शरीरचं जे परिवर्तन आहे, एक म्हणणं आहे की जातस्य ही ध्रुवोर मृत्यू, हा ज्या व्यक्तीचा जन्म झालेला त्याची मृत्यू होणारच. तर आपल्याला असं गरुड पुराणमध्ये दिलेलं आहे की मनुष्याची आयु मॅक्सिमम 120 वर्ष आहे. आपण 120 वर्ष जगू शकतो. परंतु आजकाल आपलं लाईफस्टाईल एवढं बदललेलं आहे की आपण आपलं जे म्हणजे जीवन कमी केलेलं आहे. किती लोक सकाळी ब्रह्ममुहूर्तमध्ये उठता, नाही, फक्त मोजके 4-5 लोक. मग जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तमध्ये उठत नाही मग त्याची मृत्यू म्हणजे लवकर होणार शास्त्राच्या अनुसार. तर शास्त्रामध्ये केव्हा झोपलं पाहिजे, अथर्ववेदमध्ये उल्लेख दिलेला आहे. रात्री 8 ते 12 जो झोप आहे 8 ते 12 त्याला अमृतमय म्हटलं जातं. चला, तर इकडे बघता आपलं शरीरमध्ये आपलं परिवर्तन होत जात आहे. इकडे बघा 84 लाख योनीमध्ये आपलं कसं परिवर्तन होतंय बघा. तर भगवान काय म्हणतात अर्जुनला की जसं एक मूल जन्माला आलं, आजकाल काय 60-80 वर्ष जगलं फार झालं. तर बघा हा जसं मोठा होतोय, बघता आपलं वय कसं आपण म्हातारे होतो आपल्याला कळून येत नाही. तर जसं मी सांगितलं, आपली जशी मृत्यूच्या वेळी जशी चेतना असेल, बघा ऑफिसमधून बाहेर पडता म्हातारा झाला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, तिकडे समोर टीव्ही बघायला. हॉस्पिटलमध्ये टीव्हीमध्ये त्यांनी वाघाला बघितलं. कोणाला बघितलं? हा,
जशी चेतना आहे त्याला ते शरीर भेटलं. जंगलात गेला तर त्याला तिकडं माकड दिसलं, तर मग काय झाला, माकड. बघा मग पुढं आपणच, आता तुम्ही कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे आपली जशी चेतना आहे, तर प्रकृती, जसं मी सांगितलं हॉटेलमध्ये तुम्ही जो ऑर्डर केला तेच भेटणार. ठीक आहे. तर असं आपलं अनादिकालपासून हे चाललेलं आहे ह्या भौतिक जगामध्ये. तर इकडं बघता हळूहळू वय वाढत जाते. मग एक टाइम येणार, चला राम नाम सत्य आहे, 10वा श्लोक. इकडं काय भगवंत काय म्हणतात, मूर्ख व्यक्तीला हे समजून येत नाही की आपण हे शरीर कसं सोडतो. त्याला म्हणजे ही प्रकृतीच्या गुणामध्ये असल्या कारण, जसं जो व्यक्ती समजा कोणी दारू पिलाय त्याला काय वाटतंय की तो जमिनीच्या वरती चालायला, तर त्याला काय वाटतं की मी आता उडायला आकाशमध्ये. असे पण लोक आहेत. तर अशा प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये ज्या व्यक्तीला अध्यात्माचं ज्ञान नाही त्याला काय वाटतंय की मी आरामात आहे. जसे गटरमध्ये दारू पिऊन पिलाय, बस पडला आहे, त्याला म्हणा अरे हे काय करतो, तो म्हणणार मी एकदम खुश आहे. तर इकडं प्रकृती काय करणार, आपली जशी चेतना आहे, अगर एक व्यक्ती मांसाहार खातोय त्याला वाघाचं शरीर, दिवसभर खातोय तर डुक्करचं शरीर, मग जास्ती झोपतोय तर त्याला मग अस्वल कासव ते शरीर भेटणार. कमी कपडे घालतोय तर प्रकृती म्हणणार झाडं व्हा, कपडे घालायची गरज नाही. तर अशा प्रकारे प्रकृतीमध्ये 84 लाख प्रकारचे ब्रँड्स आहेत. आजकाल तुम्ही ते अमेझॉनवरती, फ्लिपकार्ट, इकडं आहे काय, झोमॅटो, टोमॅटो जो पण आहे, तुम्ही जो ऑर्डर देता ते पाठवतात ना, तुमचं जसं ऑर्डर आहे तेच पाठवतात ना. तर अमेझॉनच्या स्टोअरमध्ये किती आजच्या डेटमध्ये किती आयटम्स आहेत मला माहिती नाही. मग त्यांना माहिती आहे की असं की किती आयटम गेले, किती बाकी आहेत, शिल्लक आहेत, जो पण आहे. तर ह्या भौतिक जगामध्ये एक मोबाईल कंपनी करोडोमध्ये फोन ते कंट्रोल करू शकतात. मग भगवंत का नाही करू शकत, थोडं लक्षात घ्या. ह्या भौतिक जगामध्ये गव्हर्नमेंटने म्हटलं की आता लॉकडाऊन, दररोज भारतामध्ये किती ट्रेन चालतात कोणाला माहिती आहे? मग थोडंफार माहिती असलं पाहिजे. केव्हा केव्हा यायला गुगलला विचारा. आजकाल तुमच्या फोनमध्ये ते AI आहे, गुगल आहे, त्याला विचारा, ते सांगेल. चला जो पण आहे. तर प्रकृतीमध्ये कसं आहे की भगवंताच्या प्रकृतीमध्ये काय चुकी होत नाही. ठीक आहे. भौतिक जगामध्ये काहीतरी चुकी होऊ शकते. तर इकडं बघा, जो भक्तीमध्ये नाही त्यांना यमराजीकडे जायला लागणार. मग चित्रगुप्त त्यांच्याकडे आपलं व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं काय असतं. मग ते सगळं आपल्याला सांगणार, बघा तुम्ही हे केला ते केला. ठीक आहे. तर आता पुढं आत्मसाक्षात्कार व्यक्तीबद्दल सांगतात. जो आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नशील योगी आहेत ते स्पष्ट बघू शकतात. जसं आता आपण डॉक्टरकडे गेलो, आपल्याला कसल्या प्रकारचा ताप आलाय ते डॉक्टर सांगू शकतात. मला कळून येते काय, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, ते डॉक्टर सांगू शकते परीक्षण करून. तशाच प्रकारे समजा आपलं हाड काहीतरी तुटलं तर आपलं एक्सरे, आता इकडं मी सगळ्यांना एक्सरे दाखवलं, कोणाला कळून येईल काय नाही, फक्त का म्हणजे त्याच्याकडे ते विशेष ज्ञान आहे. तर अशा प्रकारे जो लोक भक्तीमध्ये लागलेले आहेत, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांना झालं नाही त्यांना काय वाटणार की इकडं हे बघा, हा एक व्यक्ती मेला तर घरचे लोक ते म्हणजे दुःख प्रकट करायले. परंतु हा जो योगी आहे त्याला माहिती आहे की हे बघा, हे आत्मा, त्याला माहिती आहे की आत्मा निघून गेली, शरीर म्हणजे ह्याचं ते पंचमहाभूतमध्ये मिक्स होणार. जसं आजकाल ते कचरा गोळा करणारे काय करतात, जसं समजा तुम्ही TV दिला तर ते TVचं काच अलग करणार, त्यातले मेटल हे ते अलग करतात, माहिती आहे ना, त्याला सेग्रिगेशन म्हणतात. तर अशा प्रकारे हे पंचमहाभूतचं शरीर आहे, इकडंच राहणार. ठीक आहे. तर आता हा जसं मी तुम्हाला अगोदर चित्रकेतूची कथा सांगितली, तर त्याच्या मुलाने सगळं काही सांगितलं कशा प्रकारे त्याचं अलग अलग योनीमध्ये जन्म झालं. तर भागवतमध्ये हिरण्यकशिपू त्यांच्या नातेवाईकांना एक कथा सांगतोय. एक राजा होता उशीनरमध्ये, तर त्याचं युद्धमध्ये त्याला वीरगती प्राप्त झाली. त्याचे राणी बायका येऊन तिकडं रडत होत्या, तर त्यांचं रडायचा आवाज यमलोकमध्ये ऐकून येत होता.
तर यमराजाने म्हटलं रे ह्यानं जाऊन काहीतरी आपल्याला उचित ज्ञान द्यायला लागणार. तर यमराजे आले, म्हटले अगर तुम्ही आयुष्यभर रडत बसला तरी इकडं हे काय परत जिवंत होणार नाही, तुम्ही पण इकडेच मरून जाणार. मग त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. तर अशा प्रकारे या भौतिक जगामध्ये आज लोकांना आत्मसाक्षात्कारचं ज्ञान नाही. जो व्यक्ती ज्याची मृत्यू होणार आहे, तर शास्त्रामध्ये उल्लेख दिला आहे मृत्यू म्हणजे गरुड पुराणामध्ये उल्लेख दिला आहे की 40,000 विंचू चावल्यासारखं. कोणाला इकडे विंचू चावले? कोणच नाही इकडे, विंचूच नाहीत काय? हां, अरे वा, कमीत कमी 1-2 आहेत. चल सगळ्यांना थोडं एक हे द्यायला लागणार, डोज. हां, तर एक माणूस दिवसभर नाचतो आहे की नाही? तर आपण एक विचार करा, 40,000 विंचू चावले तर काय होईल एकच वेळा? जसं रेल्वेच्या वरती एक तार असते ना तांब्याची, ते कपडे सुकायला नसते, ते एक इलेक्ट्रिक करंट असते. किती करंट असते त्यात कोणाला माहिती आहे? 22,000 वॅट. कोणी चुकीने पण त्याला हात लावलं तिकडं 5 सेकंडमध्येच खतम. हां, मग पुढं भगवंत ह्या सृष्टीमध्ये हा कशा प्रकारे आध्यात्मिक जगत, भौतिक जगत त्याचं भगवंत कसं पालन पोषण करतात. तर आपण बघतो ह्या सृष्टीमध्ये पंचमहाभूत आहेत, भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश. तर ह्या सृष्टीमध्ये हे पंचमहाभूत फक्त भगवंताच्या दृष्टीने काय होतंय, ह्या प्रकृतीमध्ये सगळं काही आपल्याला वाटतं की आपोआप सगळं काही व्हायलंय, असं काय होत नाही. तर प्रकृतीमध्ये सूर्यनारायण, त्यांचं प्रकाश आणि चंद्र, तर ह्यांच्या शक्तीने ह्या प्रकृतीमध्ये भरपूर काही परिवर्तन होत आहे. तर अशा प्रकारे भगवंत काय म्हणतात, हे संपूर्ण विश्वमध्ये जो अंधकार आहे तर ते सूर्य त्याला दूर करतात. चंद्रमा आणि अग्नी ते पण आपल्या शरीरमध्ये अग्नी आहे, जठर अग्नी, ठीक आहे. तर भगवंताच्या ह्या भौतिक ब्रह्मांडमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहे. तर इकडं बघता आपलं एक छोटं ब्रह्मांड आहे, परंतु आपल्यापेक्षा बी लाखो पट मोठे ब्रह्मांड आहे. तर तिकडं जायला कमीत कमी आपल्याला 1 वर्ष लागेल. आणि तिकडं हे मोठे मोठे हे आहेत काय, भौतिक ब्रह्मांड आहेत. परंतु एवढं इझी नाही, ह्या भौतिक जगातनं आपण काय जाऊ शकत नाही. परंतु आजकालचे हे सायंटिस्ट सांगतात की आपल्या पृथ्वीपेक्षा लाख पट मोठे पण ब्रह्मांड आहेत ह्या भौतिक जगामध्ये. तर चैतन्य चरितामृतमध्ये पण उल्लेख येत आहे की आपले जो ब्रह्मा आहे 4 डोक्याचे आहेत. तर आपले हे भौतिक जगत आहे 50,000 योजना ह्याचं हे डायमीटर आहे. जो 8 डोक्याचं ब्रह्मा आहे ते तिकडं 1,00,000 योजना, 16, 32, 64, मग 100, 500, 1000, 10,000 असे पण ब्रह्मा आहेत 1,00,000 डोक्याचे. मी काय बघितलं नाही, परंतु हे चैतन्य चरितामृत ह्याचं सगळं वर्णन दिलेलं आहे. चला, तर पृथ्वीमध्ये जेवढे पण अलग अलग ग्रह आहेत त्यांचं अलग अलग हे आहे, कक्ष आहे. जसं पृथ्वीला 365 दिवसामध्ये त्याचं एक रोटेशन होतं, ठीक आहे. तर असे अलग अलग ग्रह त्यांचं अलग अलग वर्ष दिवस सांगितले आहेत. मग भगवंत काय म्हणतात, ते प्रत्येक लोकमध्ये प्रवेश करतात. आता समजा कराडमध्ये किती घर असतील सिटीमध्ये, संपूर्ण 10,000. तर सगळ्या घरामध्ये लाईट कुठून येतंय? गव्हर्नमेंट, MSCB. तर अशा प्रकारे जेवढे पण ब्रह्मांड आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, तर त्यांना भगवंतच धारण करतात. तर भगवंताचे 3 पुरुष अवतार आहेत, कारणोदक्ष आहे विष्णू, गर्भोदक्ष आहे विष्णू आणि क्षीरोदक्ष आहे विष्णू. तर जसं मी सांगितलं की हे जे पण वनस्पती आहेत, फळ आहेत, तर ह्यांच्यामध्ये चंद्र आहे ते रस प्रदान करतात. आजकाल आता आंब्याचं सीझन चालू आहे, तर आंब्याला एका झाडामध्ये परिपक्व व्हायला 6 महिने लागतात. 6 महिन्यांनी म्हणजे आंबा तो खाण्यासारखं योग्य होतं. तर अशा प्रकारे हे जे चंद्र आहे त्यातून ह्या पृथ्वीमध्ये जेवढे पण फळं आहेत त्यांच्यामध्ये रस प्रदान होतं आहे. मग आपल्या शरीरामध्ये जठर अग्नी आहे, ठीक आहे. आपण जो श्वास घेतो प्राणवायू, तर शास्त्रात उल्लेख दिलेला आहे की आपल्या शरीरामध्ये 20 प्रकारचे वायू आहेत. हे भागवतमध्ये प्रभुपादांनी लिहिले आहे की प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुक्कर, कुर्म, देवदत्त, धनंजय, हे प्रायमरी, हे आपले अलग अलग कार्य करतात.
जसं आपण श्वास घेतो, बघतो, आपण जेवण, आपल्याला डकार वगैरे येतात, तर आपल्या शरीरामध्ये अलग अलग कार्य करतात. आजकाल ते JCB बघितलं ना, JCB, तर ते एक हायड्रॉलिक सिस्टम असते. तर ते अलग अलग प्रकारचं जे काम कसं करतंय ते त्यात म्हणजे जे पॉवरचं हे असतं, त्यात म्हणजे जसं गाडीमध्ये एअर ब्रेक वगैरे असतात, अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये पण भरपूर देवता आहेत, ते पण कार्यरत आहेत. ठीक आहे. तर हा श्लोक फार महत्त्वपूर्ण आहे, 15 नंबर श्लोक. तर पहिल्या भागामध्ये काय म्हणतात, भगवंताकडून आपल्याला स्मृती, विस्मृती, ज्ञान. तर हे भौतिक जगामध्ये जेवढे पण जीव आहेत, खास करून मनुष्य, तर आपल्यामध्ये स्मृती, विस्मृती, ज्ञान आहे. तर आपण सकाळी उठल्यावरती आपल्याला कळून येते की मी कुठं आहे. ठीक आहे. आपल्याला दिवसभर काय केलं पाहिजे, केव्हा आपण भरपूर काही विसरतो. ठीक आहे. तर हे सगळं काही आपल्याला भगवंताकडूनच प्राप्त होतं आहे. तर आता इकडं बघा, एक छोटे छोटे व्हिडिओ आहेत. तर पशु पक्षींना पण भगवंत स्मृती विस्मृती देतात. तर ह्या भौतिक जगामध्ये जेवढे पण जीव आहेत, रात्री बघता की पहाटे भरपूर काही पक्षी इकडे तिकडे उडतात. मग त्यांना कुठं माहिती कुठं खायला भेटणार. ठीक आहे. तर भगवंतच त्यांना कुठं कुठं घेऊन जायचं ते घेऊन जातात. तरी इकडे एक माकड बघता पाणी बंद करायला, माणसं ते पाणी बंद नाही करत. तर एक कांगरू म्हणतात, त्या मुलाला माहिती आहे की माझ्या आईच्या पोटात जाऊन बसायचं आहे. ठीक आहे. बाहेर त्याला एक बाहेरचं एक पोट असतं. तिथे कुत्री बघा आपल्या लेकराला मारायला देत नाही. तर अशा प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये जेवढे पण जीव आहेत त्यांना भगवंतानी म्हणजे बेसिक आहार, निद्रा, भय, मैथून ह्याचं ज्ञान दिलेलं आहे. थोडंफार विवेक ज्ञान आहे, परंतु आपल्याला खास करून मनुष्य जीवनामध्ये आपल्याला भगवंताने पूर्ण विवेक ज्ञान दिलेलं आहे. तर आपल्याला बरं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, हे आपण सगळं काही समजू शकतो. आगे बढ़तो. तर 16व्या श्लोकमध्ये भगवान काय म्हणतात, 2 प्रकारचे जीवात्मा आहेत. ह्या भौतिक जगामध्ये काय, क्षर म्हणजे ज्यांचं मृत्यू होणार आहे, परंतु भगवंताचे जे पार्षद आहेत, नित्यसिद्ध आहेत, जसं नारद मुनी आहेत, भगवंताचे पार्षद, ते नित्यसिद्ध म्हटलं जातं. म्हणजे त्यांच्यामध्ये काही विकार होत नाही. तर भौतिक जगामध्ये क्षर आहे, आध्यात्मिक जगतमध्ये अक्षर आहे. ठीक आहे. मग भगवंत स्वतःबद्दल माहिती देतात. तर ह्यांच्या दोघांच्या अतिरिक्त जो परम पुरुष आहे, परमात्मा आहेत, जो अविनाशी आहेत, आणि ते तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करतात. इकडे बघता की पहिला जो विष्णू आहे ते त्यांच्या शरीरामधून सगळे ब्रह्मांड येतात. जो दुसरे विष्णू आहेत, गर्भोदकशाही विष्णू, त्यांच्या नाभीतनं एक ब्रह्मा प्रकट होतात. मग ते 84 लाख प्रकारचे जीवना प्रकट करतात. मग ह्या जगामध्ये आपण बघता प्रत्येक जीवमध्ये भगवंत ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. तर अशा प्रकारे भगवंत जो आहेत ते सर्वव्यापी आहेत. तर हे कशा प्रकारे 3 विष्णू हे संपूर्ण ब्रह्मांडला ते त्याचं प्राकट्य, त्याला पालन संहार कसं करतात त्याची माहिती दिलेली आहे. मग पुढं भगवंत काय म्हणतात, भगवंत क्षर आणि अक्षरच्या पलीकडे आहेत. तर भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. तर आपल्याला माहिती पाहिजे की ह्या भौतिक जगामध्ये भगवंत म्हणजे त्यांना म्हणजे उत्तम श्लोक त्यातून त्यांचं म्हणजे गुणगान केलेलं आहे. आणि भगवंतापासूनच जेवढे पण अवतार होतात, तर शास्त्रामध्ये अलग अलग प्रकारचे अवतारांचं वर्णन दिलेलं आहे. तर खास प्रमुख 6 प्रकारचे अवतार सांगितलेत. तर पहिला आहे पुरुष अवतार, मन्वंतर अवतार, लीला अवतार, तर लीला अवतार नंतर गुण अवतार, गुण अवतारच्या नंतर युग अवतार, आणि एक आहे शक्तावेश अवतार. असे हे 6 प्रकारचे अवतार सांगितले शास्त्रामध्ये. मग आता 19वा श्लोक इकडं भगवान काय म्हणतात, जो व्यक्ती संशय रहित, जो व्यक्ती पुरुषोत्तम भगवंत त्यांना म्हणजे समजून घेतो, तर असल्या व्यक्तीला समजलं पाहिजे की त्याला सगळं काही कळून आलं. एक ग्रंथ आहे मुंडक उपनिषद, तर त्यात एक श्लोक येत आहे
यस्मिन विज्ञाते सर्वं विज्ञातम एवं भवती. जसं आता तुम्ही डाळ शिजवता, तांदूळ शिजवता, आता तुम्हाला एक बघायचं असते की तांदूळ सगळे शिजलेत काय, सगळंच काय दाबायचं गरज नाही. एक तांदूळ एक डाळीचं कण दाबलं तर कळून येत आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे भगवंताचे जे भक्त आहेत त्यांना माहिती आहे की परमसत्य काय आहे. ठीक आहे. आता हा लास्ट जो श्लोक आहे इकडे भगवंताने काय म्हटलेलं आहे, तर हे वैदिक शास्त्राचं जे आहे सर्वाधिक गुप्त ज्ञान आहे, म्हणजे गुह्यात गुह्यतरम. तर इकडे भगवंताने काय म्हटलेलं आहे की गुह्यतमम शास्त्र, ह्याच्यापेक्षा गुह्य कुठलं शास्त्र नाही. तर अशा प्रकारे जो व्यक्ती हे समजून घेईल हा तो व्यक्ती काय होईल, बुद्धिमान होईल आणि त्याचा जो प्रयास पूर्ण होईल म्हणजे तो भगवत धामला परत जाईल. तर अशा प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये आपण बघतो की आजच्या डेटमध्ये ह्या जगामध्ये किती आहे पॉप्युलेशन, कोणाला माहिती आहे किती जनसंख्या आहे? 850 करोड. 850 करोड. त्यात भारतामध्ये 140 करोड. 140 मध्ये किती लोक आहेत त्यांना अध्यात्माचं ज्ञान आहे. हा, तर आज आपल्याला थोडक्यात इकडं ह्याची माहिती दिली भगवत धामची. पुरुषोत्तम योग. हँग झालं. हा, कोणाला काही ह्याच्याबद्दल प्रश्न? पुरुषोत्तम योग थोडंफार कळून आलं? ज्यादा लोक झपकी ले रे, सगळे थकलेत वाटतं.